उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या काहीशा पुणे महानगरपालिकेवर नाराज असल्याचं पाहायला मिळते, कारण तशी त्यांनी तक्रारच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेली आहे। महापालिकेच्या 15 क्षेत्रीय कार्यालयांच्या पुनर्रचनेवर सुनेत्रा पवारांनी आक्षेप घेतला। ही पुनर्रचना नागरिकांच्या सोयीसाठी नसून राजकीय फायद्याचा विचार करून करण्यात आल्याचं त्यांनी आपल्या पत्रात म्हटलं। नव्या रचनेमुळे 15 पैकी तब्बल 14 क्षेत्रीय प्रभाग समित्यांवर भाजपचं वर्चस्व राहणार आहे, त्यामुळे प्रशासनिक निर्णय प्रक्रियेत राजकीय समतोल बिघडण्याची शक्यता असल्याचं त्यांनी नमूद केलं। तसंच पुणे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असतानाही त्यांनी सत्तेबाहेर ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला। विशेषतः येरवडा आणि वडगाव शहरी भागात राष्ट्रवादीचे नगरसेवक संख्येने जास्त असतानाही समिती अध्यक्षपद भाजपकडे दिलं जात असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं। त्यामुळे या पुनर्रचनेचा पुनर्विचार करण्याची मागणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केलेली आहे। दादा अनेक वर्ष पालकमंत्री राहिलेले आहेत, त्यांच्या कामाची पद्धत अनुभव आपण सगळ्यांनीच पाहिलेला आहे। आणि वहिनींनी जर माननीय मुख्यमंत्र्यांना ही गोष्ट लिहिली असेल तर मी त्याचं मनापासून स्वागत करते, कारण का आमच्याही लोकसभा मतदारसंघात मी आपल्याला आधीच म्हणले DPDCमध्ये आम्हाला आधीसारखा निधी आता येत नाही, ना मला येतो ना अमोल दादांना येतो। त्याच्यामुळे अर्थातच ह्या पुण्यामध्ये जो अन्याय होतोय तो कुठेतरी थांबला पाहिजे। मित्र पक्ष असणारा एक लहानसा पक्ष, त्याच्यावर एक सत्तेत असणारा मोठा पक्ष हा नक्कीच त्या ठिकाणी त्याची शिकार केली जाईल असं आम्हाला त्या ठिकाणी कळत आहे। त्याच्यामध्ये आज मित्र असणारा पक्ष उद्या जाऊन काय त्याचं होईल हे येत्या काळामध्येच त्या ठिकाणी आपल्याला कळेल। पण ह्या ज्या कुरबुड्या आहेत ह्या मोठ्या प्रमाणात या महिन्यात आणि पुढच्या महिन्यात सत्तेतल्या मित्रपक्षांवर केल्या जातील असं आम्हाला कळलेलं आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।